आम्ही एक रिसेंट प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत, जी प्रॉपर्टी आहे आदिवासी रेडी फार्म हाऊस. मुरबाड पासून एक 18 किलोमीटर अंतरावर मित्रांनो ही प्रॉपर्टी आहे, हा पार्सल आहे. तर हा आता एंट्रन्स गेट आहे, तो रस्ता आहे आणि ही 6.5 एकरचा हा रेडी फार्म हाऊस आहे. तर याचं डिस्क्रिप्शन आम्ही तुम्हाला संपूर्ण सांगतो. याच्यामध्ये मित्रांनो एक 3 रूम इथे बनवण्यात आलेले आहेत. एक हे रूम्स या प्रकारे इथे काढण्यात आलेले आहेत. या जागेमध्ये 2 बोरवेल केलेले आहेत. ज्या बोरवेल आहेत 5 HP चे मोटर या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. आणि जे पाडेले म्हणून डॅम आहे, खूप मोठा असा डॅम, त्या डॅमच्या कॅनल रोडला हा फार्म हाऊस आहे. तर या फार्म हाऊसमध्ये अनेक प्रकारची लागवड केलेली आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर ही इथे बघा केळींची लागवड केलेली दिसते. त्यानंतर आंबे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तर आंबे जर बघायचे झालं तर एक 500 ते 600 झाडं या ठिकाणी आंब्याची लावण्यात आलेली आहेत. नारळ आहेत, आंबे संपूर्ण झाडं ही येणारी झाडं झालेली आहेत. मोठं उत्पन्न या ठिकाणी घेतलं जातं आणि हा पार्सल या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आदिवासी वर्ग 1 ची जमीन आहे. तर या जमिनीची या फार्म हाऊसचा जर खासियत आपण एक चांगल्या प्रकारचा विचार जर केला तर खूप मोठं वैभव या ठिकाणी आपण उभं करू शकतो. ज्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करायची आहे, ज्याला फार्म हाऊस करायचा आहे, ज्याला अनेक शेती संदर्भातले प्रोजेक्ट्स असतील किंवा फार्म हाऊस असेल, आपल्या अनेक काही प्लॅनिंग असतील, तर ते या ठिकाणी आपण मित्रांनो करू शकतो. या ठिकाणी जवळजवळ 600 आंब्याची झाडं, त्यानंतर 2 बोरवेल्स आणि अनेक प्रकारची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. इकडं या साईडला जर बघितलं आपण तर हा बघा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो. नारळाची झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. सगळ्या झाडांना हे ठिबक सिंचन केलेलं आहे. या जागेमध्ये 3 फेज कनेक्शन आणलेलं आहे. त्यामुळे 3 फेज लाईट असल्यामुळे इथे लाईटचीही कुठली अडचण नाही आहे, सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर हा व्ह्यू आता सध्या ड्यू असल्यामुळे हा जो माउंटन आपण बघतोय हा गोरखगड सह्याद्रीचा माउंटन प्लेस आहे. याच्यावर जे बघायचं झालं तर एक पाडाले डॅम आणि त्याचा आउटलेट कॅनल रोड आहे. त्या रोडलाच हा संपूर्ण फार्म हाऊस आहे. संपूर्ण जी झाडं लावली आहेत ती अगदी प्लॅनिंग करून लावलेली आहेत. जे आपलं कृषीच्या माध्यमातून आपण लागवड केली जाते, त्यामध्ये जे 15 फुटाचं डिस्टन्स झाडामध्ये लागतं, तशा प्रकारे ही लागवड इथे करण्यात आलेली आहे. तर ही एल शेपमध्ये 360 मध्ये जर बघितलं तर संपूर्ण सह्याद्री या ठिकाणी वरून दिसते. पाण्याची तर कुठलीच कमतरता नाही आहे, कारण 5 HP मोटर ह्या दोन्ही 24 तास प्रमाणात चालत आहेत. सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेला आहे आणि हा फार्म हाऊस इथे आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि हा फार्म हाऊस सेलिंगसाठी आत्ताच आपल्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे हा आदिवासी वर्ग 1 जमिनीचा फार्म हाऊस आहे. हा फार्म हाऊस जे मुंबईपासूनचं अंतर आहे ते 102 किलोमीटर आहे. अंधेरीचं अंतर असेल ते 90 किलोमीटरपर्यंत अंधेरीपासून अंतर आहे. आणि त्यानंतर जे मुरबाडचं अंतर आहे ते 18 किलोमीटरचं आहे. आणि जो मेन रोड आहे, स्टेट हायवे आहे, JNPT उरणसाठी स्टेट हायवे काढलेले आहेत, त्या स्टेट हायवेपासनं एक कॅनल रोड आहे. तो सध्या स्थितीत रोड एकदम पक्का आहे, पण कॅनल रोड असल्यामुळे तो येणाऱ्या काळात डांबरीकरण त्याचं काम सुरुवात होणार आहे. दुसरा विषय, याच्यामध्ये जे इरिगेशनला या रस्त्यातून जागा गेलेली आहे, त्या इरिगेशनचे पैसे पण प्रस्तावित आहे. ती फाईल पुढे प्रस्तावित आहे. ते पण 15-20 लाख रुपये शासनाचे मंजूर या ठिकाणी आहेत. ते ज्या 7/12 धारकाच्या नावाने तो पेमेंट देखील निघणार आहे. दुसरा विषय, यामध्ये मोठं असं गोट फार्मिंग केलेलं आहे. ते गोट फार्मिंग
एक 1000 स्क्वेअर फीटचा शेड या ठिकाणी गोट फार्मिंगचा केलेला आहे. असं एकूण हे 6.5 एकरचा हा रेडी फार्म हाऊस आहे. हा फार्म हाऊस प्रॉपर मुरबाडपासून एक 18 किलोमीटर अंतरावर पाडाले विलेज, जे डॅम व्ह्यू आणि गोरखगडचं जे व्ह्यू आहे, इथून आपण ते व्ह्यू बी बघू शकतो. पर्यटन स्थळं आहेत त्या लगत हा फार्म हाऊस येतोय. त्यामुळे हा आदिवासी वर्ग एकचा फार्म हाऊस आहे. जे आदिवासी फार्म हाऊसमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहेत, ज्यांना जे आदिवासी आहेत ना, त्या नॉन ट्रायबलच्या जमीन घेत आहेत, त्यांसाठी ही सुवर्णाची संधी आहे की आदिवासी टू आदिवासी परमिशन ही 1 महिन्याच्या आत आम्ही आणून देतो आणि तात्काळ तुमच्या नावाने ती ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यामुळं वर्ग एकची जमीन आहे. कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च या ठिकाणी नाही आहे. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आम्हाला ही आदिवासी टू आदिवासी परमिशन आम्ही तुम्हाला करून देऊ. त्या संदर्भात आपल्याशी तर जे गोट फार्मिंग करण्यात आलेलं आहे, ही जागा दोन्ही साईडला असल्यामुळे या साईडला गोट फार्मिंग केलेलं आहे. आपण बघू शकतो एक 1000 स्क्वेअर फीटचा जे बांधकाम या ठिकाणी पूर्ण शेड तयार करण्यात आलेला आहे. एक 15-20 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी हा शेड तयार करण्यात आलेला आहे. तर गोट फार्मिंगचं जे या ठिकाणी तयार केलं आहे अगदी मजबूत आहे, तेही आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणि ह्या साईडलाही आपली 1.5-2 एकर जागा या साईडला आहे. ते हे गोट फार्मिंगचं शेड आहे. बघू शकता तुम्ही, मोठ्या प्रमाणात हा गोट फार्मचं बनवलं आहे. हा गोट फार्मचा शेड बनवण्यात आलेला आहे. हा बघा, संपूर्ण जागेला कंपाऊंड, आजूबाजूला फार्म हाऊस देखील आलेले आहेत. बघू शकतो आपण. ही इलेक्ट्रिसिटी 3 फेज इलेक्ट्रिसिटी आहे.